आज काय आहे? वीर सावरकर जयंती. मला एक सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना वीर सावरकर, मदनलाल धिंगरा, झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज, वासुदेव बळवंत फडके यांची नावं माहिती आहे? त्याचे हात वर करा. मी सुद्धा तुमच्यासारखीच एक विद्यार्थिनी आहे. मी जरी आता शाळेत जात नसली तरी विद्यार्थी असलं की आपल्याला काहीतरी शिकता येतं. आता हा जो तुमचा वर्ग चालू आहे त्याच्यात तुम्ही जे शिकाल ते आयुष्यभर तुमच्या कामात येईल. मला तुमच्याशी बोलत असताना काहीतरी वाचावं लागतं, काहीतरी पाठांतर करावं लागतं. पण माझ्यासारख्या वयामध्ये खूपदा मला वाचावं लागतं, तेव्हा माझं पाठ होतं. पण तुमच्यासारख्या वयामध्ये जे जे मी वाचते, जे जे मी पाठ करते ते माझ्या आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून माणसांनी लहान वयातच अभ्यास केला पाहिजे. जिथून जे जे आपल्याला चांगलं ऐकायला मिळेल ते आपण ऐकलं पाहिजे. आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते, TV नव्हते, फक्त रेडिओ होता. पण रेडिओ आम्ही काही खूप ऐकत नव्हतो. अभ्यास केल्याशिवाय आम्हाला काही जास्त ठिकाणी खेळायला थोडा वेळच जाता येतो. पण अशा वेळी आमच्या लहानपणी आमच्या वडिलांनी, म्हणजे आमच्या वयाच्या सगळ्याच घरामध्ये एखाद्या ग्रंथालयात एवढी पुस्तकं आमच्यासाठी आणलेली होती. त्यापैकी एक पुस्तक होतं बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं 57 स्वातंत्र्य समर. जे पुस्तक सध्याच्या 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये ज्याचा अंतर्भाव राष्ट्रीय इतिहास म्हणून केलेला आहे. हे पुस्तक सावरकरांनी, ज्यांची आज जयंती आपण साजरी करतो आहोत, ते पुस्तक इंग्रजांनी जप्त केलं. इंग्रजांचं आपल्या देशावर राज्य होतं. हे पुस्तक सावरकरांनी तरुणपणीच लिहिलं. 57च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये झाशीची राणी, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या लोकांनी इंग्रजांविरुद्ध जो लढा दिला त्या लढ्याबद्दल लिहिलेलं ते पुस्तक होतं. त्या पुस्तकामुळे अनेक क्रांतिकारक जागरूक झाले, इंग्रजांविरुद्ध लढायला उभे राहिले. एवढं त्या पुस्तकाचं सामर्थ्य होतं. म्हणून इंग्रजांनी ते पुस्तक जप्त केलं प्रकाशन होण्यापूर्वी. पण त्यापूर्वी अनेक क्रांतिकारकांनी ते पाठ केलेलं होतं आणि आपापल्या भाषेमध्ये त्याची भाषांतरं केलेली होती. एवढं त्या लिखाणाचं सामर्थ्य होतं. त्या दिवशी मातृभोजनाच्या दिवशी आपल्या इथे तुमच्यापैकी एका मुलीचा वाढदिवस साजरा झाला. तुमचे आमचे वाढदिवस साजरे होतात, पण मोठ्या लोकांची आपण काय साजरी करतो? जयंती साजरी करतो. कशासाठी करतो? त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी, त्यांचे काहीतरी गुण आपल्या अंगात येण्यासाठी आपण अशा वीर पुरुषांच्या जयंती साजऱ्या करत असतो. अशीच जसं त्यांच्या लिखाणामुळे इंग्रज सरकार खडबडून जागं झालं आणि ते पुस्तक त्यांनी जप्त केलं, तसंच त्यांच्या काही कविता होत्या ज्या त्यांनी तरुणपणी केलेल्या होत्या. त्या कवितांमुळे लहान मुलं, तरुण मुलं जागे झाले आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपण आता भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. इतकं सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये होतं. त्यांनी पहिलंच काव्य असं केलं, तरुणपणी जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे. भारत मातेला त्यांनी
स्वतंत्रता स्वातंत्र्य देवता मानतात. त्या भारत मातेला स्वतंत्र करणं म्हणजे आपल्याला मोक्ष मिळणं. भारत मातेला जर आपण स्वतंत्र केलं नाही तर आपण जगून सुद्धा मेल्यासारखे आहोत. अशासारखे कितीतरी शब्द वापरून त्यांनी भारत मातेला चैतन्य म्हटलं, भारत मातेला मोक्ष म्हटलं, भारत मातेला सगळ्यात कल्याणाची गोष्ट म्हटलं आणि भारत मातेला एका देवीच्या स्वरूपात त्यांनी पाहिलं आणि अशा देवीचं स्तोत्र त्यांनी गायलं. ते स्तोत्र गाऊन अनेक तरुण जागे झाले आणि ब्रिटिशांविरुद्ध लढायला ते उभे राहिले. इतकं सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये होतं. म्हणून त्यांची जयंती अशा लोकांची आपण साजरी करायची असते, त्यांच्यासारखं घडण्यासारखं. अशाच वीर सावरकरांची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे की जी गोष्ट हनुमानानंतर त्यांनीच दुसऱ्यांदा केली. आता ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे ती तुम्ही शांतपणे ऐका आणि त्यानंतर सावरकरांची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. सावरकरांनी लिहिलेले लेख तुम्ही वाचले पाहिजे. सावरकरांचं साहित्य तुम्ही वाचलं पाहिजे. जर आपल्याला काही घडायचं असेल तर अशासारख्या गोष्टी आपण वाचल्या पाहिजे. अशा महापुरुषांच्या गोष्टी आपल्या कानावर पडल्या पाहिजे. सावरकरांचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. त्यांना वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हटलं जातं. जसं वीर बिरसा मुंडा, वीर पासून बिरसा मुंडा हे शब्द आपण वेगळे नाही करू शकत, तसं स्वातंत्र्यवीर आणि विनायक दामोदर सावरकर हे शब्द आपल्याला वेगळे करता येत नाही. इतकं त्यांनी कार्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेलं आहे. विनायक शब्दाचा अर्थ आहे विशेष नायक. विनायक शब्दाचा दुसरा अर्थ आहे गणपती. गणपतीला विनायक का म्हणतात? गणपतीनी आपल्या आईच्या म्हणजे पार्वतीच्या संरक्षणासाठी प्रत्यक्ष शंकराशी लढाई केली आणि स्वतःचं बलिदान दिलं. त्याचप्रमाणे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी विनायकांनी अत्यंत हाल अपेक्षा सहन केल्या. अनेक कार्य त्यांनी केली आणि स्वतः कष्टात राहून भारत मातेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी अखंड धडपड केली. म्हणून त्यांना विशेष नायक, त्यांचं जे विनायक नाव ठेवलं होतं ते त्यांनी सार्थ केलं. दुसरं, सावरकर हे क्रांतिकारक मुकुटमणी होते. क्रांती गीतेचे ते सारथी होते. भगवान कृष्णाने जसं अर्जुनाला युद्धासाठी उभं केलं तसं सशस्त्र क्रांती केल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही हे अनेक क्रांतिकारकांच्या मनात त्यांनी ठसवलं, त्यांना जागं केलं आणि उभं केलं. तेव्हा आज कुठे आपल्याला स्वातंत्र्य आपण पाहतो आहोत. स्वातंत्र्यात आपला जन्म झाला आहे. त्यासाठी त्या पाठीमागे एवढ्या क्रांतिकारकांनी कार्य केलं आहे आणि त्यांना जागं करायचं विशेष नायकाचं काम स्वातंत्र्यवीरांनी केलं आहे. म्हणून त्यांची जयंती आपण साजरी करायची आहे. आता त्यांनी काय काय कार्य केलं? काही लोक मुलाचे पाय पाळण्यात दिसत असतात. त्यांनी हे कार्य लहानपणीच केलं, मोठेपणा नंतर नाही केलं. वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांनी या कार्याला सुरुवात केलेली आहे. ती अशी अचानक केलेली नाही आहे. त्यांनी त्यासाठी काही कारणं घडत गेली. कशी कारणं घडत गेली? वयाच्या लहानपणी बालपणी सावरकरांची आई देवाघरी गेली. आई नसल्याचं दुःख ज्याला आई नाही त्याला समजू शकतं. आईचं स्थान आपल्या आयुष्यात खूप मोठं असतं.
पण आईचीही जी आई असते ती भारत माता, ती भारत माताच त्यांची आई झाली. घरातली जी अष्टभुजा भवानी होती तीच त्यांची आई झाली. तेव्हापासून सारं काही तिच्यासाठी, सारं काही आईसाठी असंच म्हणून त्यांनी सतत भारत मातेला स्वातंत्र्य करण्याचाच विचार सतत ते करत गेले. त्यासाठी एक महत्त्वाचं कारण ठरलं. त्यावेळेला एक प्लेगची भयंकर साथ, जशी करोनाची साथ आली त्याहून भयंकर प्लेगची साथ साऱ्या विश्वात आलेली होती. त्या प्लेगच्या साथीचा फायदा घेऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अत्यंत अत्याचार करायला सुरुवात केली. आपल्या भावना दुखवायला सुरुवात केली. देवाऱ्यातले देव ते फेकून देत होते, जाळपोळ करत होते, स्त्रियांना लुटून ते नेत होते. गावाच्या गावं त्यांनी कोसळ केलेली होती. एकाच खड्ड्यात सर्व माणसांना ते आग लावून देत होते, पण स्त्रियांना ते बाटवत होते. हे सगळे अत्याचार चाफेकर बंधू नावाच्या क्रांतिकारकांना सहन झाले नाही. आणि चाफेकर बंधू गोंड्या आडारे अशी आवळी देत रँड आणि आयर्स या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरुद्ध पेटून उठले. त्यांच्या धावत्या बंदीवर त्यांनी झेप घेतली आणि रँड आणि आयर्स हे ख्रिस्तवासी झाले. लोकमान्य टिळक त्यावेळी केसरीतून गर्जना केली, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? घाबरले नाही. हे सगळं वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं. हे बाळ विनायकांनी वाचलं. विनायक दामोदर सावरकरांनी वयाच्या 10व्या वर्षी हे वाचलं. त्यांना ते अत्यंत अस्वस्थ झाले. काय करू काय नको असं त्यांना झालं. आणि ते आपल्या घरातल्या कुलदेवता अष्टभुजा भवानी समोर उभे राहिले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी आपल्या मावळ्यांसोबत रोहिणेश्वरावर शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची, त्याप्रमाणे विनायक दामोदर सावरकरांनी वयाच्या 10व्या वर्षी शपथ घेतली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा झेंडा उभारून मारिता मारिता मरे तो झुंजे अशी विनायक प्रतिज्ञा केली. नुसती प्रतिज्ञा करून ते थांबले नाही, तर आपल्याच वयाच्या मुलांना जमा करून राष्ट्रभक्त समूह, मित्रमेळा, अभिनव भारत अशा सारख्या संघटना शिस्तबद्ध त्यांनी तयार केल्या आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी ते सुसज्ज झाले. सावरकर वयात आल्यानंतर तारुण्यामध्ये पुण्यात त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन घेतली, पण तिथेही त्यांनी हे कार्य थांबवलं नाही. लोकमान्यांच्या प्रकाशामध्ये त्यांनी सर्वात प्रथम स्वदेशी कापडाचाच प्रसार करीत विदेशी कापडाची होळी केली. त्या बदल्यात त्यांना त्यांच्या जिथे त्यांची राहण्याची व्यवस्था होती तिथून त्यांना काढलं गेलं. त्यांच्यावर 10 रुपयाचा दंड ठोकवण्यात आला. त्या काळातले 10 रुपये ते त्यांचे पैसे लोकमान्यांनी दिले. लोकमान्यांच्या प्रकाशामध्ये त्यानंतर तरुण सावरकर इंग्लंडमध्ये शत्रूच्या गुहेत, शत्रूच्या शिबिरात, जिथे इंग्रजांची भूमी होती, इंग्रजांचं भारतावर राज्य होतं, त्या शत्रूच्या गुहेत, शत्रूच्या भूमीमध्ये सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी गेले. त्यांना बॅरिस्टर व्हायचं होतं. आपल्या देशातल्या लोकांना न्याय द्यायचा ब्रिटिशांविरुद्ध आणि भारत मातेचं कार्य करायचं, यासाठी सावरकर इंग्लंडच्या आंग्लभूमीत गेले आणि ते तिथे राहत होते. त्याचं नाव होतं इंडिया हाऊस. त्या ठिकाणी ते स्वस्थ बसले नाही. तिथे अनेक भारतातून आपले तरुण लोक आलेले होते. त्या तरुणांना त्यांनी जागं केलं. सावरकरांची लेखणी इतकी प्रभावी होती. त्या ठिकाणी त्यांचं जोसेफ मॅझिनीचं चरित्र, ज्या इटालियन तरुणांनी स्वातंत्र्याचा लढा दिला होता, त्याचं चरित्र त्यांनी तिथे लिहिलं.
अनेक काव्य त्यांनी तिथे लिहिली आणि त्यापैकी एक महत्त्वाचा इतिहास त्यांनी लिहिला की ज्याला इंग्रज सरकार लोकावंत बंड म्हणत होतं त्याला त्यांनी म्हटलं की हे 57चं स्वातंत्र्य युद्ध आहे आणि ते युद्ध अजून संपलेलं नाही. वृत्तपत्रातून लेखन करून भाषण देऊन क्रांतिकारकांना आपला इतिहास सांगून खरा इतिहास सांगून त्यांनी जागे केलं आणि त्याच्या जागे होण्याचा परिणाम म्हणजे मदनलाल धिंगरांनी कर्जनवाडीवर असेंब्लीमध्ये गोळी झाडली आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केलं. त्याच वेळेला त्यांनी रशियन क्रांतिकारकांकडून अनेक क्रांतिकारकांनी बॉम्ब विद्या हस्तगत केली. ते बॉम्ब विद्या हस्तगत करण्याचं तंत्र भारतात इंग्रजांना गनिमिकाव्याच्या पद्धतीने भारतात पाठवलं. भारतात त्याचे बॉम्ब तयार झाले, पिस्तुलं पाठवण्यात आली. त्यावेळेला 57च्या स्वातंत्र्य समरामध्ये क्रांतिकारक जे होते झाशीची राणी असे लोक भाकरीचे संदेश पाठवायचे. त्याच्या ऐवजी पुस्तकामधून त्यांनी पिस्तुलं भारतात पाठवली. अनंत कानेरे नावाच्या एका तरुणांनी नाशिकमध्ये जॅक्सन नावाच्या एका ब्रिटिश छळवादी अधिकाऱ्याला मारलं. त्याच्यामुळे सावरकरांचं कार्य या सगळ्याचे मास्टर माइंड हे वीर विनायक दामोदर सावरकर आहे हे इंग्रजांच्या लक्षात आलं आणि इंग्रजांची नजर त्यांच्याकडे होती आणि इंग्रजांनी सावरकरांची नोंद चाफेकर स्कूल म्हणजे हा चाफेकर स्कूलचा विद्यार्थी आहे ज्या चाफेकरांनी लँड आणि आयर्सला ख्रिस्तवासी केलं होतं त्या चाफेकर स्कूलचा विद्यार्थी आहे. हा लोकमान्यांचा विद्यार्थी आहे आणि याच्या लेखणीमुळे अनेक क्रांतिकारक जागे होतात आहेत. अख्ख्या जगामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि या तरुणाला जर आपण असंच ठेवलं तर आपली काही खैर नाही असं म्हणून ब्रिटिश सरकारने सावरकरांना कैद केलं आणि तुरुंगात टाकलं. या ठिकाणी इंग्रजांनी सावरकरांना एक गोष्ट समोर केली की बॅरिस्टर व्हा, लठ्ठ पगाराची नोकरी घ्या, पण ब्रिटिशांची चाकरी करा आणि हे जर तुम्ही केलं नाही तर कायमचा तुम्हाला वनवास होईल, अरण्यवास होईल, कदाचित पुढे जाऊन फाशी होईल. त्यांच्या भावाला तर त्यांनी अंदमानच्या जेलमध्ये पाठवलेलंच होतं, त्यांचं घरदार जप्त केलेलं होतं, त्यांच्या बायकांना त्यांनी घराबाहेर काढलेलं होतं. असं सगळं तुम्हाला नको असेल तर तुम्ही ही बॅरिस्टरीची नोकरी स्वीकारा. बॅरिस्टरीची नोकरी स्वीकारायची की अरण्यवास स्वीकारायचा. सावरकरांनी अरण्यवास स्वीकारला आणि भारत मातेची मरेपर्यंत सेवा केली, पण मी इंग्रजांची चाकरी करणार नाही हे तत्व अवलंबलं. आणि सावरकरांवरचा खटला, शांतपणे ऐका, सावरकरांचा खटला भारतात चालवायचे ठरवून सावरकरांना ब्रिटिशांनी इंग्लंडमधून फ्रान्स मार्गे भारतात जायचं असं ठरवून मोरिया बोटीवर चढवलं. आता आपलं सगळं संपलं. भारतात आल्यानंतर एक तर फाशी नाहीतर जन्मठेप, पण फाशी आधी शक्यता जास्ती होती. असं कामच सावरकरांनी सगळं भारत मातेसाठी केलेलं होतं. त्यांच्या सशस्त्र क्रांतीहूनही त्यांचे शब्द अधिक शस्त्राप्रमाणे काम करत होते. एकातून अनेक क्रांतिकारक जन्माला येत होते. त्याच्यामुळे ब्रिटिश सरकार घाबरलेलं होतं आणि मोरिया बोटीवर चढवण्यात आलं. फ्रान्सच्या मार्से बंदराजवळ मोरिया बोट काहीतरी बिघाड झाला की कोणी गेला हे आपण पुढे आपल्या लक्षात येईल, पण मोरिया बोटीनं फ्रान्सच्या मार्से बंदरात नांगर टाकला. विनायकाचं डोकं मनोजवम मारुत तुल्य वेगम हे हनुमानासाठी वापरलेले शब्द आहे. मनाच्या वेगाहून किंवा वायूच्या वेगाप्रमाणे
जो धावतो तसं सावरकरांचंही कार्य तसंच होतं. सावरकरांनी झटकन डोक्यामध्ये एक योजना मांडली. जेव्हा त्यांना बोटीवर चढवण्यात आलं तेव्हा त्यांनी ही मांडली. अशी योजना होती ती आपण आता पुढे पाहतो आहोत. कंसाच्या कारागृहातून देवकीचा आठवा जसा सुटला, औरंगजेबाच्या कैदेतून, आग्र्याच्या कैदेतून जशी छत्रपती शिवरायांनी गरुडछेप घेतली आणि 57ची रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने जसा इंग्रजांचा वेढा तोडला, एका झटक्यात तिच्या घोड्यांनी झेप घेतली वेड्याच्या बाहेर, हे सगळं त्यांना इतिहास आठवला आणि एक योजना त्यांच्या डोक्यात तयार झाली. मार्से बंदराजवळ बोटीचा मुक्काम होता. सकाळची वेळ झाली. झोपेमध्ये माणसाचं आयुष्य गेलं तर वाया जातं. समर्थ रामदास म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सावरकरांसाठी राम होता भारत माता. भारत मातेला स्वतंत्र करणं. स्वातंत्र्यवीर सावरकर सकाळी उठले, स्वच्छतागृहात गेले. त्या बोटीच्या स्वच्छतागृहाच्या पोर्ट होल मधून, त्या पोर्ट होलच्या छिद्राचा अभ्यास त्यांनी आपल्या गणिती पद्धतीनं आधीच करून ठेवला होता. डोळ्याचं पातळ नव्हतं न नव्हतं तोच स्वातंत्र्यवीरांनी बोटीच्या स्वच्छतागृहाच्या पोर्ट होल मधून अथांग सागरात झेप घेतली, उडी मारली. हे इतक्या झटकन घडलं की कुणाच्याच लक्षात आलं नाही. आणि झेप घेतल्यानंतर सावरकर वेगाने पोहत फ्रान्सच्या किनाऱ्याकडे निघाले. थोड्या वेळात ब्रिटिश सरकार जागं झालं. ब्रिटिश पोलीस झोपेतून जागा झाला. गोळ्यांचा वर्षाव पोहत जाणाऱ्या सावरकरांवर करू लागला. हे पोहणं एका दिवसात आलं नव्हतं. लहानपणी नाशिकाच्या रामभूमी गोदावरी नदीमध्ये सावरकरांनी पोहण्याचा अभ्यास केलेला होता. तो अभ्यास त्यांच्या कामात आला. जो इतिहास त्यांनी वाचला होता तो त्यांच्या लक्षात आला. हे सगळं शास्त्र इतक्या पद्धतशीरपणे त्यांनी केलं. वेगाने पोहत पोहत ते शत्रूच्या गोळ्यांचा मारा सुटवला. पोर्ट होल मधून बाहेर पडताना ज्या काचा होत्या त्या काचा तुटल्यामुळे त्यांचं शरीर रक्तबंबाळ झालं होतं. त्याच्यावर सागराचं खारट पाणी लागत होतं. त्रास होत होता, पण लक्ष एकच होतं, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मला आता काहीतरी कार्य करायचं आहे. शत्रूच्या कैदेत मला खितपत पडायचं नाही आहे. मी शेवटपर्यंत प्रयत्न करणारच. त्या गोळ्यांचा मारा चुकवून समुद्राच्या खालून, तोही समुद्र त्यांना नौका होता. त्यापूर्वी त्यांनी फ्रान्सचा सागर पाहिलेला नव्हता, पण कशाचीही पर्वा न करता सावरकर त्या समुद्रातून पोहत पोहत अखेर फ्रान्सच्या किनाऱ्यावर धडपडत धक्का करत पोहोचले. हे सगळं त्यांनी का केलं? त्यावेळेला फ्रान्सचं राष्ट्र हे ब्रिटिशांच्या ताब्यात नव्हतं. ते स्वतंत्र राष्ट्र होतं. सावरकरांना जर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असती तर नियमानुसार, कायद्याच्या अभ्यासानुसार ब्रिटिश पोलीस सावरकरांना काहीच करू शकले नसते. हे बॅरिस्टरीचं डोकं सावरकरांनी वापरलं तशाही अवस्थेमध्ये. आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना या ठिकाणी एक अजून गोष्ट घडली. इतकी सावरकरांनी उडी मारली, कशाचीही तमा केली नाही. फ्रान्सच्या भूमीवर त्यांनी पाऊल ठेवलं, पण ठरलेल्या बेतानुसार बोटीमध्ये जो बिघाड झालेला होता त्या गुप्त बेतानुसार आणि फ्रान्सच्या भूमीवर पाऊल ठेवल्यानंतर सावरकरांसोबत इंग्लंडमध्ये फ्रान्सच्या भारतीय एक मादाम कामा होत्या की ज्यांनी शत्रूच्या गुहेमध्ये असं सगळं कार्य करत जर्मनीमध्ये एका कॉन्फरन्समध्ये
आपल्या भारताचा झेंडा फडकवला होता। त्यावेळेला त्यांनी 57च्या स्वातंत्र्य समराचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं होतं। हे सहकारी त्यांना फ्रान्समध्ये घेण्यासाठी येणार होते आणि मग सावरकर मुक्त झाले असते आणि त्यांनी लपून कार्य केलं असतं आणि पुढे 1910 मध्ये बॉम्ब विद्या पिस्तूल या सगळ्या कार्यांनी आपल्याला स्वातंत्र्य जे 47 मध्ये मिळालं ते आपल्याला 1910 मध्येच मिळालं असतं। अशी सगळी योजना सावरकरांनी तयार केलेली होती। पण दुर्दैवाने त्यावेळेला मादाम कामा कुठल्या तरी कारणामुळे मादाम कामांना सावरकरांना घेण्यासाठी उशीर झाला। पण सावरकर थांबले नाही, कारण मोठी माणसं जी असतात ते अशा संकटांना घाबरत नसतात, ते थांबत नसतात। त्यांना त्यावेळेला दिसले समोर फ्रेंच पोलीस आहे म्हणून झटकन डोक्यात त्यांनी निर्णय घेतला आणि आपली बॅरिस्टरी बुद्धी वापरली आणि त्या पोलिसांकडे गेले आणि त्यांना म्हणू लागले अरेस्ट मी, अरेस्ट मी। पण ब्रिटिश फ्रान्सच्या पोलिसांना मातृभाषा फ्रेंच शिवाय दुसरी भाषा येत नव्हती। पण आपल्याला भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात 75व्या वर्षात मूळ आपली जी संस्कृत भाषा आहे, ज्या भाषेतून अनेक ज्ञानविज्ञानं आपली तयार झाली, जी आपली मूळ भाषा आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आपली जी मातृभाषा आहे त्या भाषेत बोलायला आपल्याला आजही लाज वाटते। पण फ्रेंच पोलिसांना मात्र, जर्मनीच्या लोकांना मात्र, रशियाच्या लोकांना मात्र आपापल्या मातृभाषेशिवाय ते दुसऱ्या भाषेत बोलत नाही। याच भाषेच्या संदर्भामध्ये पुढे जाऊन सावरकरांनी भाषेची जी वेळी होती ती पण तोडून टाकली। अनेक प्रतिशब्द त्यांनी मराठी भाषेला देऊन समृद्ध केलेलं आहे, हे आपल्याला त्यांचं कार्य विसरता येणार नाही। त्याच वेळेला पाठीमागून ब्रिटिश पोलीस येत होते। फ्रान्स पोलिसांनी बघण्याची भूमिका घेतली। ब्रिटिशांची इंग्रजी भाषा त्यांना येत नव्हती, पण ब्रिटिशांनी दिलेली लाच 3 पैशाचा तमाशा मात्र त्यांना नक्कीच समजला आणि फ्रान्स पोलिसांनी पुन्हा सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यात घेऊन टाकलं। सावरकर पुन्हा कैद झाले आणि पुन्हा बोटीवर त्यांना चढवून साखळदंडात बांधून, ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेबानी हत्तीला जे साखळदंड घालतात तशा पद्धतीच्या साखळदंडांमध्ये बांधून की न जाणो पुन्हा त्या हनुमानानंतर असा काही कोणी पराक्रम करेल, असे काही आपल्या कैदेतून कोणी उडी मारेल हे स्वप्नात सुद्धा त्यांना वाटलं नव्हतं, पण ते घडलेलं होतं। त्याच्यामुळे ब्रिटिश सरकार चांगलंच घाबरलं। म्हणजे सावरकरांची ही उडी किंवा हा धाडसी प्रयोग कैदेतून सुटण्याचा जरी अयशस्वी झाला असला, पण ते हरवून सुद्धा जिंकले होते। त्यांची ही उडी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ब्रिटिशांचं हसं करणारी निघाली। ब्रिटिशांचं आसन हे जगावरच होतं, भारतावर होतं, ते मात्र चांगलंच डॅमेज झालं, ते कायमचं झालं। त्याला कारण हे होतं सावरकरांची ही उडी। पण ती उडी त्यांनी कशासाठी मारलेली होती? तुझसाठी मरण ते जनन, त्या स्वतंत्रता स्तोत्रात सावरकर म्हणतात, हे भारत माते, तुझ्यासाठी मला जरी मरण आलं तरी मरावे परी कीर्ती नव्हते जगावे। पण मी पारतंत्र्यात जगणं म्हणजे मरण आहे, तुझं वीण मरण ते जनन। मी असं लेखनासारखा जगणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात मी आलेलो आहे, मी रणरागिणी झाशीच्या देशात आलेलो आहे, मी वासुदेव बळवंत फडक्यांच्या देशात आलेलो आहे, माझ्या मुक्तांनी मदनलाल भिंगरांनी कर्दनवाईला ठार केलेलं आहे, अनंत कानेरे नावाच्या लहानशा तरुणांनी जॅक्सनला मारलेलं आहे, त्यांची फाशी मी अशी वाया जाऊ देणार नाही। मी हाल अपेक्षा सहन करीन आणि मग त्यानंतर 2च शिक्षा समोर होत्या, एक फाशी किंवा जन्मठेप। पण अशा कैद्याला 1 तास फाशी देऊन जर सावरकरांना फाशी दिली असती ब्रिटिश सरकारने तर मात्र एका फाशीतच सगळं संपलेलं असतं। पण अशा आणि सावरकर हुतात्मा झाले असते, अखंड विश्वास सावरकरांच्या कार्यामुळे बनवा घेतला असता
आणि इंग्रजांचं राज्य डळमळीत झालेलं असतं. त्यांच्या उडीनंतर अनेक वर्तमानपत्रामध्ये, जगाच्या अनेक वर्तमानपत्रामध्ये त्या उडीची नोंद घेतली गेली. एवढी ती हनुमान उडी सावरकरांची हनुमानानंतर जगप्रसिद्ध ठरली. इंग्रजांचं नाक कापलं गेलं म्हणून सावरकरांना भारतात आणून इंग्रजांनी ठरवलं की आता त्यांना एक नव्हे दोन अशी ही पहिलीच शिक्षा झालेले 2 जन्मठेपेची 25+25 50 वर्षांची काळ्या पाण्याची अंदमानची शिक्षा सावरकरांना ठोठावण्यात आली. त्यापूर्वी त्यांचे मोठे बंधू बाळाराव सावरकर यांना अंदमानमध्ये पुढे पाठवण्यात आलेलं होतं. अंदमानचे कैदी अनेक होते. भारतामधून अनेक अंदमानमध्ये कैदी होते आपले, जे सगळे स्वातंत्र्यासाठी लढत होते. हे सगळे राजकीय कैदी होते, पण अत्यंत अमानुषपणे त्यांना वागणूक दिली जायची. अंदमानच्या काळ्या पाण्यामध्ये जे 25 वर्ष काय 1 वर्ष सुद्धा जिवंत नाही राहू शकणार, तिथे 2 जन्मठेपेची 50 वर्षांची शिक्षा सावरकरांचं मन तोडण्यासाठी सावरकरांना देण्यात आली. त्याही परिस्थितीत सावरकर हसत हसत इंग्रजांना म्हणाले, आमच्या देशामध्ये पुनर्जन्म असतो असं आम्ही मानतो, पण ब्रिटिश सुद्धा पुनर्जन्म मानायला लागले. 25+25 50 वर्षांनी माझी जन्मठेपेतून मी मुक्त होणार आहे, तोपर्यंत तुमचं राज्य तरी राहणार आहे का, बघू कोण जिंकतो, असं त्यावेळेला सावरकर म्हणाले. आणि अंदमानच्या जेलमध्ये पाऊल ठेवताना सावरकर म्हणाले की ज्या ठिकाणी तुम्ही मला कैदी म्हणून आणलेलं आहे त्या ठिकाणी आमचे पुतळे उभारले जातील. ते त्यांचं बोलणं हे खरं ठरलं. आज त्या अंदमानला पोर्ट ब्लेअरला सावरकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. सावरकरांचे अनेक क्रांतिकारकांचे तिथे पुतळे उभे आहेत. ते आजही आपल्याला त्यांच्या कार्याची ग्वाही देतात. सावरकर तिथे सुद्धा थांबले नाही. तिथेही त्यांनी कार्य करतच राहिले. त्या ठिकाणी त्यांनी कोणतं कार्य केलं? त्यांनी अनेक धर्मांतरण थांबवली, हिंदू मुस्लिम एकात्मता केली, कैद्यांना शिक्षण दिलं, ब्रिटिशांना त्राहिमाम केलं. अंदमानचा झेल म्हणजे एक नरकपुरी होती, मौत का कुवा होता तो, पण त्याही ठिकाणी सावरकर त्यांच्या काव्य प्रतिभेमुळं आत्मबलानं अनादिनी अनंतमी अवस्थमी सदा मारी गरितो जगती असा कवण जन्मला अग्निजाळ नजसीला खडक छेदितो भीमनी मला भ्याड मृत्यू कळत सुटतो. आणि तरीही सावरकर त्या ठिकाणी स्वतः तर आत्मबलाने मृत्युंजयी ठरले, पण इतर क्रांतिकारकांच्या मनात, इतर कैद्यांच्याही मनात त्यांनी अनेक कैद्यांना आत्महत्येपासून वाचवलं, त्यांना सुशिक्षित केलं, त्यांना जागृत केलं. आणि ब्रिटिश सरकारला त्यांनी सतत त्राहिमाम केलं. आणि सावरकर त्याही कैदेतून अनेक पत्र आली, भारतातून अनेक सगळ्यांचे अर्ज आले आणि सावरकरांना 2 जन्मठेपेपूर्वी जवळपास काळ्या पाण्याची 10 वर्ष शिक्षा दिल्यानंतर सावरकरांना सोडण्यात आलं. पण पुन्हा रत्नागिरीला स्थानबद्धतेत त्यांना अनेक वर्ष ठेवण्यात आलं. त्याही ठिकाणी सावरकर स्वस्थ बसले नाही. त्याही ठिकाणी त्यांनी कार्य जातीछेदनाचं केलं, अस्पृश्यता निवारणाचं त्यांनी कार्य केलं. हिंदुत्व नावाची एक विशाल व्याख्या सांगितली. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू तो महादेवची पिता आपुला सदा तयाला बंधू तू मैं एक रक्त. सावरकरांच्या कार्यातून साकार झालेलं रत्नागिरीचं ते पतित पावन मंदिर साक्षी, सावरकरांनी घातलेली सहभोजन निलुप्त झालेला विश्वात्मा साक्षी, असे सावरकर मृत्युंजयी होते. सच कहा है वीर सावरकर अनोखा नाम उसका, काप जाता नीर साला तो सुंदर नाम जिसका. फ्रांस सागर
हनुमानका विनायकाची हनुमानपुरी हनुमंताचं समुद्र तरणम पण दोघांचंही मूळ ते मूळ गे माये दार उघड गया दार उघड स्वातंत्र्य लक्ष्मी की जय सारं काही भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ती मातृभूमी साक्षी ती आंध्रभूमी साक्षी ती अंदमानची भूमी साक्षी हे प्रणयन कर तू अमर रहे लड़ता ही रहा अंधे रोजे हिंदू विधिन तू अमर रहे अशी हिंदुत्वाची विशाल सिंध से हिंदू तक सिंध से सागर तक आ सिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका अखंड हिंदुस्थानसाठी आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे द्रष्टे सावरकर कवी सावरकर साहित्यिक सावरकर विज्ञाननिष्ठ सावरकर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे सावरकर लेखण्यामुळा शस्त्र हातात घ्या असं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगणारे सावरकर समाज सुधारक सावरकर सावरकर माने तेज सावरकर माने त्याग सावरकर माने तिरमिलाहटी आत्मा असं भारताचे भूतपूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणतात. सावरकर म्हणजे धगधगते यज्ञकुंड ते माणसे बंधन साक्षी 8 जुलै 1910 अस्मान कडाडून गेला अस्मान कडाडून गेला ही अशी पुढी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला बुरुजावर फडफडला झाशीतील घोडा हसला वासुदेव बळवंतांच्या कंठात हर्ष गदगदला दामोदर डोले वरला मदनलाल भिंगरा हसला कानेरे खुदकन हसला क्रांतीच्या केतून वरला अस्मान कडाडून गेला अस्मान कडाडून गेला दुनियेत फक्त आहेत दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादूर दोन जे गेले आई करता जे गेले आई करता सागरास पालांडून सागरास पालांडून हनुमंतानंतर आहे हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान या विनायकाचा मान सेतू बंधन जय जय राम जय स्वतंत्रतेचा बोला जय राष्ट्रदेवीचा बोला जय भवानी की जय बोला तुम्ही मागळे बोला हर हर महादेव बोला सदा घालू स्वातंत्र्य संगरी विपुंगरी झाला जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे वन्दे विनायकम्. कार्यक्रम संपलेला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेलं एक प्रसिद्ध स्वातंत्र्य गीत होतं म्हणजे आहे जयोस्तुते श्री महन्मंगले. आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकलेलं आहे. त्या गीताचेच 2 कडवे मी आज सादर करतो. जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे स्वतंत्रते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे त्वं चैतन्यं भगवती रूपं राष्ट्रे सम्भाविते त्वं चैतन्य भगवती मूर्तं राष्ट्रे सम्भाविते त्वं सम्राज्ञी नीतिसम्पदां स्वतन्त्रते श्रीयुते नभसि तमस्विनि परवशताया तेजस्विनि चरणे भगवति विलससि निरुपमकान्त्या स्वतन्त्रते सुशने वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे कपोलकुसुमे कुसुमकपोले शोभां वाधते कपोलकुसुमे कुसुमकपोले शोभां वाधते यो हि रक्तिमा भगवती रूपं स्वतन्त्रते तत्ते त्वमेव तेज सवितुर्जलभे गाम्भीर्यं प्रयते ग्रहणावसरे हन्ततदेव स्वतन्त्रते हीयते वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे। आता सर्वांनी माझ्या मागे ह्या दोन ओळी म्हणायच्या जयोस्तुते जयोस्तुते श्रीमन्मंगले शिवास्पदे शुभदे जयोस्तुते जयोस्तुते श्रीमन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे। भारत माता की जय।